तर रामकृष्ण हरी. आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अश्विनी फार्मर म्हणून आपलं छोटंसं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन पडत जातील. आज समजा 2-3 दिवसापासून भरपूर असा पाऊस चालू झालेला आहे. रात्री पण आणि आता सकाळपासून पाऊस चालू झाला आहे. आता 4 वाजेपासून पाऊस उघडलेला आहे. तर म्हणलं चला आपण शेतीमधलं काय नुकसान झालं काय नाही बघून येऊ. तर हे हरभरा उतरत आहे. तर जे उतरत आहे ते कोंब असे थोडे पिवळे झाले आणि वाटत आहे. त्याला पाऊस भरपूर पाऊस होतोय, त्याच्यामुळं कोंब असे थोडे पिवळे होते आहे. तर ही ज्वारी टाकलेली आहे. ज्वारीचे पण जे बी राहिलं होतं ते कोंब उतरत आहे आता. तर अजून आता पाऊस जर उघडला तर ते वर येतील, नाही पाऊस जर उघडला तर ते असे पिवळे पडू राहिले. पाऊस जादा होतोय त्याला. घर नको येऊन दे त्याच्यानं. तर ही आपण ज्वारी केली होती, आता ही उन्हाळ मका केलेली आहे मुगाच्या रानामध्ये. तर आता पहिला बी त्याच्या पुढे एक बारीक टप्पा आहे याचा मक्काचा, तो तुम्हाला आता इथून व्हिडिओ मध्ये दिसणार नाही. तर ती भुईमुगाच्या रानात केलेली आहे. मुगाचं समजा इकून कांद्याचं रोप टाकलेलं होतं उन्हाळ हे लालचं, आणि त्याच्या पलीकडून मूग लावलेला होता. मग तेवढं दोन्ही रान तयार झाल्यामुळे ही मक्का टाकली. आणि त्याच्या पुढलं जे रान आहे त्याच्यामध्ये आता मक्का उतरत आहे. तर 2-2 पानावर आहे ती आता. तर ही अजून 8 दिवसामध्ये छान मक्का होईल. तर आमचे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा. सगळे शेतीविषयीचे व्हिडिओ असतात आमच्यावाले. ही मक्का लावलेली आता 2 दिवस झाले, तेव्हा फवारणी केली आहे तिला गवताची. तर पहिली पण एक फवारणी झालेली आहे आळीची. आता पावसामुळे मक्काला भारी आहे, पण कापसाचे जादा नुकसान होत आहे. आता कापसाला कोंब येण्याची शक्यता वाटते, कारण की कापूस वेचायचा पाऊस उघडत नाही. जो कापूस वाळला तो कापूस लगेच पाऊस येऊन जातो त्याच्यामध्ये. तर कापूस काही हाती लागायचा अंदाज नाही वाटत. आता बी फुला असा आबळ आलेला आहे. तर आबळ आलेला आहे. आता काय माहिती दिवाळी नंतर सटीला पाऊस असतो, तर दिवाळीतच भरपूर असा पाऊस चालू झालेला आहे. दिवाळी सुद्धा पावसातच गेलेली आहे औंदा. कापूसाचा एक पण बोंड घरात आलेला नाहीये. तर अजून झाडालाच आहे कापूस. हे आळूचे कंद लावलेली होती आम्ही, काहीतरी 2-4 लावलेली होती. पण आता खूप मोठा आळा तयार झालेला आहे त्याच्यावाले. पानं पण असे छान असं पानं आलेले आहे त्याला. हे आम्ही आता काकडीची वेल लावलेले होते, तर भरपूर असे फुलं आलेले आहेत त्याला. छोट्या छोट्या काकड्या पण लागलेल्या आहेत. छोट्या छोट्या काकड्या पण लागलेल्या आहेत त्याला. आता भरपूर असे फुलं. इथं थोडीशी घरापुरती अद्रक लावलेली होती, ती बाजारून आणल्याच्या नंतर थोडी खराब झालेली होती, तर सहज इथं लावून दिली, भारी आलेली आहे ती. हा ऊस लावलेला आहे आपल्याला याच्यासाठी, सक्रातीसाठी ऊस लावलेला आहे. आम्हाला ऊस इथं जवळपास भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही घरी ऊस बनवला आहे, एवढं बेट तयार केलेलं आहे. तर रामकृष्ण हरी सर्वांना. आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.